त्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कशा पद्धतीने आहे, मग ते कुठे पद्धतीने, मग तो प्रोजेक्ट कशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे, कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणतात त्याला. तर एक महाराष्ट्रामध्ये येतो, दुसरं तामिळनाडूमध्ये, गुजरात आहे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. त्यामुळे हा मुद्दा फार महत्वाचा मित्रांनो विचारू शकतात. देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठल्या ठिकाणी तयार करण्यात आले आहे किंवा कुठल्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, तर त्या ठिकाणी येतोय. त्यानंतर लक्षात घ्या की हे क्षेत्र लक्षात घ्या 2025-26 मध्ये आर्थिक वर्षामध्ये डॉलरची म्हणजे यामध्ये गुंतवणुकीमध्ये लक्षात घ्या गुजरात हे पहिलं, त्यानंतर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आणि तिसरा क्रमांक तामिळनाडूचा. अशा पद्धतीने त्यांनी राज्यांची आघाडी दर्शवलेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे, आर्थिक वर्षामध्ये 2025 मध्ये चालू वर्षामध्ये गुंतवणुकीमध्ये त्यांनी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या 3 राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. देशामध्ये उत्पादनासाठी तुम्हाला थेट परकीय गुंतवणूक सुद्धा वाढण्यात आली आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो FDI. त्याचं प्रमाण सुद्धा वाढण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा काय येतो या ठिकाणी की त्यांनी काय म्हटलं बघा 2000 ते 2024 पर्यंत सर्वाधिक FDI म्हणजे फॉरेन गुंतवणूक किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक आलेली आहे हे विचारू शकतात मित्रांनो. क्षेत्र तुम्ही बघत असाल आतापर्यंत राज्य विचारलेले आहे, देश विचारू शकता, पण यामध्ये क्षेत्रावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. म्हणजे सर्वाधिक गुंतवणूक जर येत आहे तर ते क्षेत्र म्हणजे वाहन उद्योग, त्यानंतर सेवा आणि नंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, दूरसंचार, ट्रेडिंग, बांधकाम, औषधे हे तुम्हाला विचारू शकतात मित्रांनो. त्याचा क्रम विचारू शकतात कल की सर्वाधिक गुंतवणूक जास्त करून कमीकडे कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामध्ये आलेली आहे. म्हणून आपल्याला हा मुद्दा महत्वाचा आहे. समजलं, व्यवस्थित अभ्यासा. हे 2 मुद्दे फार महत्वाचे, हा एक आणि दुसरा म्हणजे देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर. बरोबर, हे 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत.